आणि आता करुणा मुंडेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। करुणा मुंडेंना मोठा दिलासा कोर्टाने दिलाय। करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल कोर्टाने दिलेला आहे। धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसतोय, कारण युक्तिवाद झाला। युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा जो निर्णय होता तो कायम ठेवण्यात आलाय। 2 लाखांची पोटगी कायम राहणारे, तर माझगाव कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। काय आता ते हास्यास्पद आहे। कोर्टात केलेलं त्यांच्या वकिलांचा आर्ग्युमेंट, पोरं माझी पण बायको माझी नाही, म्हणजे शेतीत माझी नाही पण शेतीतला पीक माझा आहे, वारी शहाण्या, म्हणजे हे काय चाललंय? अरे स्त्रींचा अपमान पदोपदी करायचा, वापर करायचा आणि त्यांच्या याच्याशी खेळायचा आणि परत पुन्हा वर नाक करून सांगायचं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही। आणि आज जो केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे करुणा मुंडेंनी केलेला। पैसा अमाप आहे धनंजय मुंडेकडे, कारण राखेचाच पैसा आहे आणि पुन्हा मिळवलेला पैसा आहे। त्यामुळे कदाचित हे मस्त असेल की जा करुणा मुंडेशी लग्न करा, 20 कोटी घेऊन जा, असंही कदाचित ते असेल, ते सत्य असू शकेल। न्यायाधीश साहेबांचा मी खूप मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते, जे न्याय केला त्यांनी। आणि आज ही महिलांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि जे अन्याय अत्याचारग्रस्त महिला आहे, ज्यांच्यावरती कोणी आमदार असू द्या, खासदार असू द्या, CM असू द्या, PM असू द्या, कोणी पण असू द्या, जरी तुमच्यावरती अन्याय झालेला आहे तर तुम्ही लढा। आणि आज जे निकाल आहे, आज कम से कम 5वी-6वी वेळे धनंजय मुंडे जे आहे कोर्टामध्ये तोंडावर पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।